आणि आताची आणखी एक मोठी बातमी। जलसंपदा विभागानं पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 31,955 कोटींचे करार केले आहेत। त्यातील 6,450 मेगावॅट वीज निर्मितीचे करार झाले आहेत। यामध्ये 15,000 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे। जलसंपदा विभागाकडून हे करार करण्यात आले। संभाजीनगरच्या ग्रीनको मध्ये 2000 मेगावॅट निर्मितीसाठी 9,600 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि 6,000 रोजगार त्यामुळे उपलब्ध होणार आहेत। तर कोल्हापूरमध्ये ऋत्विक पीएसपी मध्ये 1200 मेगावॅट निर्मितीसाठी 7,405 कोटींची गुंतवणूक करण्यात आली। यामधून 2600 रोजगार उपलब्ध होणार आहेत। अमरावतीमध्ये अदानी एनर्जी मध्ये 1500 मेगावॅट निर्मितीसाठी 8,250 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। यामधून 4,800 रोजगार उपलब्ध होणार आहेत। रत्नागिरी वॉटरफ्रंट कंपनीमध्ये 1700 मेगावॅट निर्मितीसाठी 6,700 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। यामधून 1,600 रोजगार उपलब्ध होणार आहेत।